या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. कोणत्या जिल्ह्यात वातावरणाचा कोणता अलर्ट दिलाय, कोणत्या जिल्ह्यात पावसाची कशी स्थिती असणार आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो की विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पावसाची शक्यता या भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. त्यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, विदर्भातल्या या जिल्ह्यांचा पावसाच्या अलर्टमध्ये समावेश आहे. तर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर इथे पावसाचा येलो किंवा ऑरेंज अलर्ट नाहीये, मात्र ढग दाटल्याचं इथे बघायला मिळू शकतं. पावसाच्या हलक्या सरी या पट्ट्यात बरसण्याची शक्यता असणार आहे. आता 3 तारखेला वातावरण कसं असेल, वातावरणाची 3 तारखेला काय स्थिती असणार आहे, तर आपण बघू शकतो की 3 तारखेलाही विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता असेल. त्यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा पावसाच्या येलो अलर्टमध्ये समावेश आहे. तर इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे याचबरोबर पालघर पासून तर सिंधुदुर्ग पर्यंत कोकण किनारपट्टीच्या या सगळ्या भागाला पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे. तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असेल. 4 तारखेला वातावरणाची काय स्थिती असणार आहे, तर 4 तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाचं जे वातावरण आहे ते कायम असणार आहे. 4 तारखेलाही विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं आपण बघतोय. तर इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट पावसाचा हवामान खात्याने दिलाय. तर 5 तारखेला वातावरणाची काय स्थिती असणार आहे, तर 5 तारखेला पावसाची जी तीव्रता आहे ती कमी झालेली असेल आणि रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या या काही भागांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र अगदी तुरळक स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे. विदर्भाला मात्र 5 तारखेला पावसाचा कुठलाही धोका नसणार आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात पुढचे काही दिवस असेल. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल, तर काही ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे. आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, तुमच्या भागात वातावरणाची काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.